हॅलो नमस्कार, मी दीपाली शपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे। सकाळ सकाळची वेळ आहे आणि आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आणि आज सकाळ सकाळी ना बाहेरचं शूट घेतलं होतं। आज जास्त काही ऊन वगैरे पडलं नाही, थोडंसं आभाळ आलं होतं, वातावरण एकदम पॅक झालं होतं। काही इथे मी झाडे वगैरे लावली आहेत, नवीन आपली तुळशीची कुंडी वगैरे आहे। आज ना जम्मू काश्मीरमध्ये वातावरण खूपच म्हणजे थंड आहे, खूपच थंडी आहे। 2 दिवस झालं थोडी म्हणजे थंडी जास्तच वाजत आहे आणि आज तर ना ऊन पण नाही पडलं, त्यामुळे थंडी जास्त वाजते। काम वगैरे काय करायला सुचत नाही, कारण थंडी वाजत असली ना कामच करायला मन होत नाही। मुलांना वगैरे स्कूलला पाठवले, फौजी ड्युटीला गेल्यात आणि आज फौजी कुर्नालला स्कूलला सोडायला गेल्यात, त्यामुळे थोडासा टाइम आहे माझ्याकडे आणि त्याला स्कूलला सोडायला गेलो नाही, त्यामुळे आपल्याला आज पूजेला पारंब्या वगैरे पाहिजे होत्या ना, त्या पण मला आणायला जाता आलं नाही। आता घरातली कामं आवरीन, त्याच्यानंतर पारंब्या वगैरे घेऊन येईन। फळं वगैरे तर आणली होती, संडेला बाहेर गेलतो त्या दिवशीच घेऊन आलोय मी। तर पूजा वगैरे बघूया आता, जेव्हा सगळं साहित्य म्हणजे गोळा करीन ना त्याच्यानंतरच मला पूजा वगैरे मांडता येईल। आणि थंडी एवढी आहे ना, घसा वगैरे पण पॅक झालाय, हलकी हलकी सर्दी पण सुरू झाली आणि एकदा सर्दी झाली ना की 10-15 दिवस काही जात नाही। सर्दी खूपच माझी डेंजर आहे। पण आता वातावरणच एवढे हे आहे ना आणि कोणतं काम नाही करून चालत नाही, सगळी कामं करणं गरजेचं आहे। आणि गरम पाणी तर किती वेळ घेणार आणि गरम पाणी व्हायला पण भरपूर वेळ लागतोय। आता भांडी घासायचे तर गरम पाणी करायचं, कपडे धुताना गरम पाणी, प्रत्येक गोष्टीला गरम पाणी घ्यायचं म्हणलं तर पण वेळ लागतोय। आता मला भांडी घासायचे तर मी पाणी गरम करायला ठेवलंय, थोडा वेळ पाणी गरम झालं की मी भांडी वगैरे क्लीन करून घेईन। आता अजून हा महिना मला वाटतं डिसेंबर, जानेवारी आणि फरवरी 2-3 महिने तर थंडी असणारच आहे। आता असंच सवय करून घ्यायला पाहिजे कामांची, थोडं थांबायचं परत काम करायचं, असंच आहे। चला आता अर्णव आणि फौजी वगैरे सगळे गेले आहेत, मला पटपट आवरूया। घरातलं किचन वगैरे आवरायचं आहे, किचनमध्ये खूप असा पसारा आहे। आज नाश्त्याला डोसे बनवले होते, माझा तर उपवास आहे, मी चहा वगैरे घेतलाय। बाकीच्यांना सगळ्यांना डोसे चटणी वगैरे बनवून दिली आणि डोसे वगैरे बनवले, इडल्या बनवल्या की खूप पसारा होतो किचनमध्ये, कारण चटणी बनवायची, मिक्सरचं भांडं, ह्या सगळ्या गोष्टी। चला काही नाही, पटपट आता सगळी भांडी क्लीन करून घेतो आणि बघूया आता स्वयंपाक। रात्रीची थोडीफार भाजी आहे, आता चपाती आणि भात वगैरे बनवीन, माझा उपवास आहे तर। आणि आता इथे ना कपडे वगैरे धुवून घेतली आणि आता मशीनमध्ये मी सुकायला ठेवले आहेत, कारण कपडे धुवायला पण ह्या मशीनला ना भरपूर असं पाणी लागतं आणि पाणी सकाळीच येतं, जेव्हा अर्णव जातो ना त्याच वेळी पाणी येतं, खूप गडबड होते, मग कपडे धुवायला होत नाहीत। काही नाही, मी हाताने धुवून घेतली। सकाळपासून ना घरातली कामं आवरली, त्यामुळे काही व्हिडिओ घेतला नाही, कारण कामं भरपूर अशी होती। व्हिडिओ घेत बसले असती ना तर वेळ झाला असता। आणि आता स्वामी समर्थांचं पारायण आहे, तर स्वामी समर्थांची पूजा पण करायची होती मला आज। सकाळी ती पूजा झाली, त्यांचा म्हणजे ते अध्याय वगैरे वाचते ना, ती सगळी पूजा वगैरे झाली आणि आता दुपारचा स्वयंपाक। आणि आज ना मला संध्याकाळच्याला लाडू वगैरे प्रसादाला बनवायचे, बेसनचे लाडू, गावाकडनं हे बेसन वगैरे आणलं आहे। त्याच्यानंतर इथं बघा साखर पण बारीक करून ठेवल्या बेसनचं लाडू बनवण्यासाठी आणि आता इथे तूप वगैरे ठेवलंय, तुपामध्ये मी बेसन छान भाजून घेईन। कुणालचं पण टाइम झाले, त्याला पण मला आणायला जायचंय, त्यामुळे खूप अशी गडबड आहे आणि सकाळपासून खूप बिझी रुटीन होतं। म्हणजे आता संध्याकाळची पण पूजा मांडायची आहे, कुणाला घेऊन येता मला पारंब्या पण घेऊन यायचे। चला तर आता पटपट मी हे सगळं पीठ वगैरे भाजून घेते आणि आल्यानंतर मी लाडू वगैरे बनवेन। आणि गावावरनं सासूबाईंनी ना बेसनचं पीठ दिलं होतं, दिवाळीमध्ये आपण जेव्हा बेसनचे लाडू केले होते ना तेव्हा जास्त बेसन दळून आणलं होतं आणि ही बेसनचं डाळ आहे ना ती ऑलरेडी भाजली होती आणि भाजून मग चक्कीतून दळून आणली, त्यामुळे आता तुपामध्ये जास्त भाजायची गरज नाही। थोडा वेळ तुपामध्ये हे पीठ आहे ना छान असं ब्राऊन कलरपर्यंत भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये साखर वगैरे, पिठी साखर घालायची। आपल्याला ड्रायफ्रूट वगैरे पाहिजे असलं तर घालू शकतो, पण मुलं ना ड्रायफ्रूट जास्त खात नाहीत, त्यामुळे मी काही घालणार नाही। चला तर माझा पटपट सगळं पीठ भाजून घेतो, कारण कुणाला आणायला जायचं टाइम झालं होतं। लाडू काय अजून बनले नाही, पण ना कुणाला आणायचं टाइम झालंय, लेट झाला तर तो वाट बघत बसेल। पहिल्यांदा मी त्याला घेऊन येते, त्याच्यानंतर फटाफट लाडू वगैरे बनवीन।
चला आता आपण ना जाता जाता पारंब्या वगैरे पण घेऊन जाऊया, आता परत घरी गेल्यानंतर आणि परत यावं. मी ना लड्डू बनवत होती घरात, तर किती खुश झालाय बघा. म्हणतो तुझ्या हाताची ना खुशबू येते, तू लड्डू बनवून आली का. आणि मुलांना खूप आवडतात लाडू. पण मी आज बा ऐक ना, आपल्या घरी पूजा आहे ना, मी प्रसादासाठी बनवल्यात. नाही काय नाही, तुम्हाला नाही बनवलं मी, देवाला प्रसादाला बनवले. प्रसाद झाला ना मग मी तुला पण देणार. आता नाही मागायचं, संध्याकाळी आपल्या घरी पूजा आहे ना, पूजा झाली की मग खायचे. चला आता आपण पारंब्या. आणि कृणालला स्कूलमधून घेऊन येतानाच ना रस्त्यावरती काही फळांची वगैरे झाडे आहेत, तर चला आहेत तेवढ्या फळांची मी पारंब्या वगैरे घेत आहे. इथं मला आंब्याचं आणि जांभूळ, त्याच्यानंतर पेरूचे वगैरे मिळाले होते. आणि डाळिंबाचं आहे ना, तिथं एकच झाड आहे मला म्हणजे माहिती आहे, तिथं थोडं लांब आहे ते, पण तिकडे जायला मला टाईम नव्हता. आणि इथं बोराचं वगैरे घेतले. चला आता बघूया दुसरं कशाचं तर घ्यायचं आणि 5 ढाळे म्हणजे 5 पारंब्या वगैरे करूया आपण. आणि इथं बोराचं ना एवढे काटे लागत होते की कसं तोडायचं तेच कळे ना. त्याच्यानंतर मी एक छोटीशी फांदी आता तोडून घेतली इथं. चला तर आता सगळ्या पारंब्या वगैरे घेऊन जाते घरी, आणि नंतर बाकीचं रुटीन मला अजून ती राहिलेले लाडू वगैरे बनवायचे आहेत. चला तर पटपट जाते. आता आपल्याला ना सगळ्या पारंब्या भेटल्या आहेत. आणि आज डाळिंबाचं भेटलं नाही, कारण मागल्या वेळेस लागेल बा, मागल्या वेळेस मी डाळिंबीची आणली होती ना, ती थोडं वेगळ्या साईडला होता, तर तिकडे जायला मला टाइम नाही, खूपच लांब आहे. चला काही नाही, आता हुंबरचं वगैरे पण आहे इथं झाड. पाणी पी, तर बघते मी. हा ते करते. चला आता कपडे काढूया, लागेल काट आहे त्याला. आणि आता मला अजून एक पाहिजे, 4 झाल्यात. एक ह्याचं आहे बोराचं एक घेतलंय, आंब्याचं आणि जांभळचं आणि पेरूचं. काय झालं बा, काटा लागला का म्हणून मी म्हणत होतो. आणि बोर आहेत ना त्याला खूप असे काटे आहेत, कोणाला पण लागलाय, मला पण लागलाय. चला आता घरी जाऊया, अजून लाडू बनवायचे अर्धवटच राहिलेत. जाऊन आता लाडू बनवते आणि बघते. इथं ना ह्याचं पण आहे, हुंबराचं एक झाड आहे, तर हुंबराचे एक आणीन. जर नाही मिळालं तर तुळशीचंच लावणार आहे. मग अशा प्रकारे करणार पूजा. आणि थोडीफार आता तयारी केली आहे, पटपट आता लाडवाचं बनवतो, त्याच्यानंतर स्वयंपाक बनवीन. चला तर मग आवरते, नंतर बोलते. इथं ना बघा कुर्णाला काटा लागला किती जोरात. त्याला मी म्हणत होते नको हात लाव, तर ऐकलं नाही. चला चला वरती, चला पटपट. ना कुर्णाल स्कूलमधून आला की थोडं खेळायला म्हणतो, पण मी आज नाही म्हटलं, कारण मला आज घरात भरपूर अशी कामं आहेत. चला. आणि बघा आपले लाडू बनवून तयार झाले आहेत. जास्त नाही, थोडंसंच पीठ होतं, तर मी तेवढ्याच्याच प्रसादासाठी बनवल्यात. तर आता किचन कट्ट्यावर खूप पसारा पडलाय, मला अजून चपात्या वगैरे बनवायच्या आहेत. तर बघा अशा प्रकारे लाडू. चला आता छान छान आपले लाडू वगैरे बनवून ना आता तयार झालेत. मला स्वयंपाक बनवायचा आहे. आता इथं भाजी वगैरे टाकीन, त्याच्यानंतर गॅसवर लगेच चपात्या वगैरे करून घेईन. भात वगैरे बनवलाय आणि खूप अशी गडबड चालू आहे. चला काही हरकत नाही. आज म्हणजे नाही का गुरुवार म्हणजे एक आपला सण असल्यासारखंच मला वाटतं. दिवसभर ना माझं बिझी रुटीन असते. आज कुठला तरी सण आहे आणि त्यासाठीच आपली तयारी चालली आहे सकाळपासून, असंच वाटतं. मार्गशीर्षमधले प्रत्येकच गुरुवार एखादा सण असल्यासारखाच दिवस जातो माझा. दिवसभर बिझी रुटीन चालते. आता 1:30 वाजल्यात, मला अजून चपाती बनवायचे. हे लाडू बनवायलाच मला भरपूर वेळ गेला. कुर्णाला घेऊन आलो, त्याच्यानंतर मग तुला थोडंसं खाऊ पिऊ दिलंय. आणि आता इथे लाडू वगैरे झालेत. इथं बघा तवा वगैरे घेतलाय, मला चपात्या बनवायच्यात. इकडे एका साईडला भाजी वगैरे फोडणी देते. चला तर आता पटपट आवरते आणि नंतर बोलते. चला आता संध्याकाळचे ना 4:30 वाजले आहेत आणि आता मी बाकीची कामं आवरते. आज ना लाडू वगैरे बनवलं, त्यानंतर जेवण वगैरे बनवलं. खूपच कंटाळा, खूप म्हणजे खूप. आता संध्याकाळची पूजा मांडायची आहे, संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा आहे. आणि अजून ठरवलं नाही की संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये काय बनवायचं. मागच्या वेळेस ना पुरणपोळी बनवलेली, पण ह्या वेळेस जास्त काही नाही बनवणार.
आता बेसनचे लाडू वगैरे बनवल्यात, बघूया आता बाकीचं काय बनवायचं. पहिलं मी सगळा किचन आवरते, कारण सर्वांना जेवायला दिलं, लाडू वगैरे केले. मग हा पसारा मी इथंच ठेवला आणि थोडा वेळ जाऊन आराम केला. आराम म्हणजे थोडं बाहेर उन्हामध्ये बसले. आज दुपारी झोपले पण नाही, कारण उपवास असला ना जास्त झोप पण येत नाही, कसं म्हणजे वेगळंच वाटतं. तर चला काही नाही, आज झोपली पण नाही. आता अर्णव आलाय, अर्णवला जेवायला वगैरे दिलंय, त्याचं जेवण करून झालंय. आता ही सगळी भांडी क्लीन करतो, कारण मुलांचा डबं वगैरे असतात. अर्णवाला की सगळं जेवण गरम करावं लागतं, त्यामुळे मी लवकर भांडी घासत नाही. आता सगळं झालं, त्याला जेवायला वगैरे दिलं, सगळे भांडी रिकामी झाल्यात. सगळे आता छान क्लीन करून घेतो. त्याच्यानंतर मग झाडू वगैरे मारून पूजा वगैरे मांडतो. कुर्नाल झोपलाय आणि आता इथं माझ्यासाठी चहा ठेवलाय, कारण आज उपवास आहे ना, तर चहाची जास्त गरज आहे. आता चहा घेते, त्याच्यानंतर ही भांडी वगैरे सगळी क्लीन करते आणि मग बघूया बाकीचं संध्याकाळचं रुटीन काय काय आहे. आणि उपवास असलं ना चहा वगैरे जास्त होतो, त्यामुळे ऍसिडिटी पण जास्त होते. आणि उपवासाच्या दिवशी काय वाटत नाही, पण दुसऱ्या दिवशी ना खूपच त्रास होतो. कालच व्हिडिओ मला अपलोड करायचा होता, पण काल दिवसभर एवढं डोकं दुखलं उपवासामुळं, पित्त पण झालं होतं, त्यामुळे व्हिडिओ काय मला एडिटिंग करता आला नाही. त्यामुळे एक दिवस लेट मी आज व्हिडिओ अपलोड करणार आहे. आणि आता इथं मी चहा वगैरे घेतोय. आणि उपवास असला की नाही माझा चहा पण जास्त वेळ होतोय, कारण दुसरं काही खाऊ वाटत नाही तर सारखं चहा. चला तर आता पूजा वगैरे मांडते. बनवायचे तर सगळ्या भाज्या वगैरे कट करून घेतल्यात, झाडू वगैरे मारून घेतलाय. आता तर चला पूजेची तयारी करूया. पूजा वगैरे मांडून घेते, त्याच्यानंतर आरामात स्वयंपाक करीन. आणि मिक्स भाजी आहे ना, त्याच्यावर मी पुरी वगैरे बनवणार आहे. चला तर आता पटपट बाकीचं आवरते, नंतर बोलते. अशा प्रकारे बघा सगळ्या मिक्स भाज्या घेतल्यात, तर आता मस्त अशी भाजी बनवते मी. तर भांडी वगैरे सगळे क्लीन करून झालेत. आणि ना सकाळपासून म्हणते मी, हे काम झालं की पूजा मांडून घेऊया, ते काम झालं की पूजा मांडून घेऊया, पण कामं काही संपत नाही. आणि पूजा आपली संध्याकाळीच मला मांडायला होते, कारण अर्णव कुणाला येतात, त्यांना खायला प्यायला द्यायचं, फौजी आले फौजींना जेवायला द्यायचं, त्याच्यानंतर आपली घरातली पण भरपूर अशी कामं असतात. चला काही नाही, संध्याकाळी पूजा मांडली तरी चालते, कारण आपण संध्याकाळीच पूजा मांडतो किंवा वाचतो. तर आता इथं बघा पूजा वगैरे मांडायचं चालू आहे. चला तर आता पटपट मी पूजा मांडून घेते, नंतर बोलते.